नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी IQ मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एक न्यूज पडली. राज्यात येणार 35,000 कोटीचा उद्योग, त्यापासून 23,000 तरुणांना मिळणार रोजगार. एक न्यूज आहे, आपण ती न्यूज फक्त समजून घेऊ. त्याचबरोबर कोणकोणते प्रकल्प येणार आहे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. बेरोजगारी दर किती होता ह्या लॉकडाऊनमध्ये ते सुद्धा पाहणार आहे. आणि आपले जे फायदेशीर आहे बघा रोजगार मिळवण्यासाठी किंवा बेरोजगार तरुणांना जे महत्त्वपूर्ण गव्हर्नमेंट स्कीम आहे बघा, त्यामार्फत तुम्ही फायदा घेऊ शकतात. त्या स्कीमासुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहे. सुरुवातीला न्यूज पाहू. लोकमतमध्ये आली. राज्यात येणार 35,000 कोटीचा उद्योग, यापासून 23,000 तरुणांना मिळणार रोजगार. न्यूज पाहू. सोमवारी या संबंधात बैठक पार पडली बघा. यासंबंधी जे जमीन हस्तांतरित म्हणतो आपण, तर ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 60% जवळजवळ पूर्ण झाली आहे. यासंबंधी बघा लॉकडाऊनपूर्वी सुद्धा न्यूज येत होती आणि लॉकडाऊननंतर सुद्धा आता न्यूज होती. यासाठी बघा जवळजवळ 34,850 कोटीची गुंतवणूक करण्यात आली आणि यापासून 23,184 जणांना रोजगार भेटणार असं त्यांनी सांगितलं. त्या बैठकीला सांगितलं आहे. ही जी बैठक झाली ती सोमवारी म्हणजे काल सह्याद्री अतिथीगृहावर झाली. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदित्य तटकरे किंवा इतर जे अधिकारी हे सर्व उपस्थित होते. तर लॉकडाऊनमध्ये बघा बेरोजगारी दर किती होता. तर ऑक्टोबरमध्ये आपण थोडक्यात समजून घेऊ. ऑक्टोबरमध्ये हा बेरोजगारी दर सर्वात जास्त 6.98 होता. त्यापूर्वी सप्टेंबरमध्ये हा 6.67% होता. हा खूप जास्त आहे. त्यानंतर बघा ही जी गुंतवणूक करण्यात आली, ते गुंतवणुकीसाठी कोणकोणत्या कंपन्या किंवा कोणते प्रकल्प येणार आहे हे माहीत पाहिजे. आपण थोडक्यामध्ये पाहू. तर मित्सुबिशी इलेक्ट्रॉनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे. नंतर ब्रायन सिनो होल्डिंग, ओरिएंटल एरोमॅटिक्स, नंतर मालपानी वेअर हाऊसिंग आहे, एरमिक लॉजिस्टिक, नंतर पारिबा लॉजिस्टिक, ईश्वर लॉजिस्टिक, नेट मॅजिक IT सर्व्हिस आहे, अदानी एंटरप्राइजेस आहे, नंतर मंत्र डेटा सेंटर आहे, EDT ग्लोबल डेटा सेंटर, कोल डेटा सेंटर, प्रिंटन डिजिटल ग्रुप, अनेक्स्टा आणि SR इंडिया ग्रुप हे महत्त्वपूर्ण उद्योग समोर आले आहेत की हे प्रकल्प ह्या ठिकाणी या गुंतवणुकीतून येणार आहे. आता जे महत्त्वपूर्ण आपल्या पॉईंट किंवा आपण सुरुवातीला न्यूज काय ती पाहिली, त्यानंतर कोणकोणते उद्योग येणार हे पण पाहिले, बेरोजगारी दर सुद्धा पाहिला. आता जे गव्हर्नमेंट स्कीम आहे बघा आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण, यावर व्हिडिओसुद्धा बनवलेत, माहिती असावी म्हणून आपण या व्हिडिओमध्ये ते घेत आहे. बघा एक स्कीमबद्दल आपण पाहिलं होतं, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. तर बघितलं असं 8 ऑगस्टला 2019मध्ये याचं उद्घाटन झालं किंवा सुरुवात यापासून झाली. यापासून तुम्हाला महत्त्वपूर्ण समज स्क्रीनवर आहे बघा, ते उद्योग तुम्हाला करता येतील. याच्यामध्ये जवळजवळ 18 ते 45 वयोगटातील यांना सबसिडी भेटते बघा गव्हर्नमेंट. तर तुम्ही जर एखादा प्रोजेक्टवर सादर केलं किंवा इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता. समोर स्क्रीनवर सर्व प्रोजेक्ट आहेत. तर तिथे यावर आपण सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवला आहे बघा. तुम्हाला ते प्लेलिस्टमध्ये किंवा आय बटनवर तुम्हाला ते पाहायला भेटेल. त्यानंतर दुसरं म्हणजे बघा महाराष्ट्र सरकारने या लॉकडाऊनमध्ये एक महाजॉब पोर्टल ओपन केलं होतं. आपण त्याला एम्प्लॉयमेंट नोंदणीसुद्धा म्हणतो, जुनं नाव होतं. त्यानंतर नवीन वेबसाईटवर त्यांनी लॉन्च केलं आहे महाजॉब. ओके, हे याचं उद्घाटनसुद्धा आपण पाहिलं की जे उद्योगमंत्री यांनी सुद्धा केलं होतं. यामार्फत तुम्ही नोंदणी करू शकता आणि ह्या ठिकाणी हवा तो जॉब मिळू शकता. आणि जी नवीन नवीन कंपनीची नोंदणी झाली बघा, त्या कंपनीची नोंदणी तुम्हाला ह्या महाजॉबला सुद्धा पाहायला भेटेल. त्याद्वारे तुम्ही रोजगारसुद्धा या लॉकडाऊनमध्ये किंवा घेऊ शकता. ओके, तर तुम्हाला समजलं की जे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, त्यानंतर महाजॉब आहे बघा, ह्यामार्फत तुम्हाला रोजगार भेटू शकतो. आणि जी न्यूज आली 35,000 कोटीची गुंतवणूक आहे बघा, ती गुंतवणूक आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. 23,000 तरुणांना यापासून मिळणारे रोजगार आहे. ही छोटीशी न्यूज होती बघा, तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी शेअर केली. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.